हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि खूप दिवसानंतर मी अशी लॉंग व्हिडिओ शूट करते. ॲक्च्युली मला शूट करायला भेटतच नव्हतं. आम्ही आलो एका ट्रिपला, फ्रेंड्स छोटीशीच ट्रिप आम्ही काढली आहे. आणि आत्ता हॉटेलवरती आम्ही पोहोचलोय आणि आम्ही आहोत शिर्डीमध्ये. सो आम्हाला कुठे बाहेर पण जायचं होतं. खूप दिवसापासून बिझी शेड्यूल पण चालू होता, म्हणून आम्ही एक छोटीशी ट्रिप काढली. तर आज आम्ही आहेत शिर्डीमध्ये. आताच आम्ही हॉटेलवरती पोहोचलो, फ्रेश वगैरे होतो, फटाफट रेडी वगैरे होतो आणि आपल्याला खूप ठिकाणी फिरायचंय. तर रेडी होऊन भेटूया आपण. फायनली आम्ही रेडी झालेलो आहोत, म्हणजे फ्रेश वगैरे झालो, आउटफिट वगैरे चेंज केलं, ट्रेडिशनल आउटफिट ऑब्विसली मंदिरात जाणार आहे तर. सो आता आम्ही मंदिरात जातो. इथून मंदिर आम्हाला जवळच आहे, जवळ म्हणजे असेल 5 ते 10 मिनिटावरती, जास्त पण लांब नाहीये. लवकर निघतो कारण की आता खूप जास्त भूक पण लागली. आधी आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊ आणि मग काहीतरी खाऊ. चल, कोणाच्याही घरात न घुसून आम्ही चाललोय. बस स्टॉप इकडे आहे का ग? काय बोलले ते ऍड्रेस? सकाळपासून आम्ही चहा काय भेटला नव्हता. फायनली आम्हाला चहा भेटला. खुशी बघताय ना तुम्ही. फटाफट चहा पितो. मंदिरामध्ये आम्ही एंटर केलेलं आहे, म्हणजे जे एंट्रन्स आहे तिथे हे पूर्ण मार्केट आहे. अँड फायनली आम्ही पोचलो आहोत शिर्डी. आम्हाला इथे यायचं होतं किती दिवसापासून. सो फायनली आम्ही आज मुहूर्त लावला आणि आलोय. असं दर्शन तर काय आमचं झालं नाहीये. हे पूर्ण मार्केट आहे शिर्डीचं. आवाज येतोय की नाही मला माहिती नाही, कारण की इथे क्राऊड खूप जास्त आहे. आधी दर्शन घेतो आणि मग एक्सप्लोर करतो थोडंसं. आधी दर्शन घेऊया आपण. अँड फायनली आमचं दर्शन वगैरे झालं करून. ॲक्च्युली आम्हाला दर्शनालाच 3 तास लागले, बट आमचं दर्शन खूप छान झालं. माझा आवाज येत नसेल कारण की साईडला क्राऊड खूप जास्त आहे. त्यानंतर आम्हाला खूप जास्त भूक लागली, म्हणून आम्ही आलो आता डॉमिनोजमध्ये खातो. इथून आणि अजून एका लोकेशनवरती जायचं आहे आम्हाला. खातो हॉटेलमध्ये. आम्ही जे सामान घेतले ते आम्ही हॉटेलमध्ये ठेवतो आणि रिटर्न आम्हाला एका लोकेशनला जायचं, तिथे जाणार आहे. सो मी खाऊन झाल्यानंतर ऑर्डर तर आली आमची. आम्ही मागवलेला चीज कॉर्न चीज बस्ट. आता फटाफट खातो आणि आम्हाला दुसऱ्या लोकेशनवरती पण जायचं. आधी फास्ट खातो आम्ही, खूप जास्त भूक लागली आता. फायनली आम्ही हॉटेलवरती आलो डॉमिनोजमधनं. आता थोडंसं फ्रेश वगैरे होतो आणि रिटर्न आम्हाला एका प्लेसवरती जायचं आहे. सो तिथे जायला लागेल आपल्याला. मला पण दे ना लाडू. शिर्डीचे लाडू बेस्ट, माय फेवरेट. सो लाडू माझे फेवरेट लाडू आहेत. आम्ही तर आय थिंक 16 या 18 पॅकेट्स घेतल्यात लाडूचे. सो आता आम्ही फटाफट खातो लाडू आणि रिटर्न एका प्लेसवरती जायचे. तर निघल्यावरती भेटूया. हेअर पण मी टाय केल्यात कारण की आता पाऊस पडायला लागलाय बाहेर. खूप जास्त इरिटेट व्हायला लागले कारण की पाऊस वगैरे पण पडतोय बाहेर, त्यामुळे मी हेअर असे टाय केल्यात. सो खातो आणि निघतो आता आम्ही आलो इथे या लोकेशनवरती. हेच लोकेशन मी बोलत होती तुम्हाला. इथे शो दाखवतात. तर आता ऑलरेडी आम्ही लेट आलोय. 6चं लास्ट टायमिंग आहे. आता बघू आम्हाला तिकीट भेटेल की नाही. लोकेशन बघू शकता तुम्ही. आणि इथे आम्हाला असे तिकीट्स दिलेत, ते लावलेत. आम्ही आता फटाफट जातो कारण की ऑलरेडी लेट झालंय आम्हाला खूप. आपका स्वागत है. आज हम आवाज तर काय माझा येणार नाही कारण की बॅक साइडला म्युझिक चालू आहे. आज से सदियों पहले हमारे पूर्वजों ने किया था. तो आइए इस यात्रा का प्रारंभ महानगरी मुंबई से करते हैं. पूरे देश से यहाँ लोग आते हैं और ये नगरी किसी को नाराज नहीं करती. खूपच छान आहे. पुढे बघायला भेटेल तुम्हाला, म्हणजे छोट्या मी क्लिप घेईन कारण की सर्व रेकॉर्ड करायला नाही भेटणार. 100 से भी ज्यादा सालों से खड़ा है. हे बघू शकता, पूर्ण आपल्या मुंबईचं दाखवलंय त्यांनी या स्टोरीमध्ये. हे सिद्धिविनायक मंदिर आहे आपलं. त्याचं पूर्ण डेकोरेशन वगैरे केलेलं, त्याची स्टोरी सांगतात. मुंबई से अब सीधे चलते हैं गुजरात. सदियों से लाखों करोड़ों लोग आषाढ़ी एकादशी के दिन भगवान बुद्ध के दर्शन के लिए महाराष्ट्र के पंढरपुर पहुंचते हैं. भगवान बुद्ध की इस वारी को कौन नहीं जानता.
हे आहे आपलं महाराष्ट्रातलं पंढरपूर। भक्ति का प्रमाण भी है और महाराष्ट्र की संत परंपरा का आधार भी। पंजाब के स्वर्ण मंदिर में सिखों के चौथे गुरु श्री गुरु रामदास जी ने ये मंदिर 1577 में बनवाया था और 18वीं सदी में महाराजा रणजीत सिंह जी ने 750 किलो स्वर्ण अर्पण करके दरबार साहिब को सोने से सजाया था। ये अकाल तख्त है और ये है गुरु ग्रंथ साहिब। वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतेह, जो बोले सो निहाल। आंध्र प्रदेश के चित्तूर की ये पहाड़ियां हमें पहुंचाएंगी भारत के सबसे प्रसिद्ध मंदिर तिरुपति बालाजी के दर्शन के लिए। 1700 साल पुराना ये मंदिर हमारे प्राचीनतम मंदिरों में से एक है। 70,000 से भी अधिक भक्त यहाँ प्रतिदिन श्री बालाजी का साईं बाबा, साईं बाबा, साईं बाबा, साईं बाबा, साईं बाबा, साईं बाबा, साईं बाबा। आता आम्ही जेवायला आलोय आणि तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की शिर्डीमध्ये महाप्रसादामध्ये फ्री जेवायला असतं। तर आपण असे कुपन्स काढले, आम्ही हे कुपन्स काढलेत, म्हणजे 50 रुपये चार्जेस आहेत याचे। तर आपल्याला VIP थाळी भेटते। सो त्यामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी असतात, ते पण अनलिमिटेड। आता खूप जास्त भूक लागली, मी फटाफट खाते, खाल्ल्यानंतर भेटूया। फायनली आम्ही आलो हॉटेलवरती, म्हणजे आमचं जेवण वगैरे झालं। आम्ही प्रसादालय तिथेच आम्ही जेवलो तिकीट्स काढून। सो आम्ही एक शो बघण्यासाठी गेलेलो, त्या लोकेशनचं नाव होतं साई तीर्थ म्हणून। म्हणजे तिथे शो दाखवले जातात, म्हणजे 5-6 टाईपचे शो असतात ते दाखवले जातात। बट त्यासाठी आपल्याला आधी तिकीट्स काढावे लागतात आणि त्या एका तिकीट्सची प्राइस पर पर्सन 800 रुपये आहे, जी की मला खूप हाय लेवलची वाटली प्राइस। म्हणजे शो आहे चांगला, खूप म्हणजे बघण्यासारखं आहे, समजण्यासारखं आहे, बट तिकीट्सची प्राइस खूप जास्त आहे। बट जाऊ दे, आता बघून चांगलं वाटलं ना, कायच बोलणार। सो त्यानंतर आम्ही जेवलो वगैरे आणि आता इतके जास्त कपडे वगैरे चिखलाने माखलेले आहेत। आता मी लवकर फ्रेश होते। फ्रेश होऊन खूप जास्त ट्रॅव्हलिंग वगैरे झाली, परत तिकडे जा आम्ही चालतच आलो, कारण की पाऊस पण खूप जास्त पडत होता, तर आम्ही चालतच आलो। आता मी फ्रेश होते, सर्व आवरते आणि झोपून जाईल आता मी डायरेक्ट। आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय।